नमस्कार, मी धम्मपाल. ह्या युट्यूब लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. डिपार्टमेंटल PSI ची पूर्व परीक्षा 2017 आणि 2021 मध्ये आलेले जे आंतरराष्ट्रीय संबंध आणि पॉलिटीशी संबंधित असलेले जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचं आपण एक परीक्षाभिमुख अशा प्रकारचं विश्लेषण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत. तर सुरू करूया आपल्या क्लासला. आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. या प्रश्नात काय म्हटलेलं आहे की विधाने विचारात घ्या. आता त्याच्यामध्ये अ सांगितलेलं की मुख्यमंत्री हा भारतातील नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पहिलं आपलं जे विधान आहे त्याच्यात म्हटलंय की मुख्यमंत्री जो आहे हा भारताच्या नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असं म्हटलेलं आहे. आता भारताच्या नियोजन मंडळाचा अध्यक्ष ज्यावेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला ते मुख्यमंत्री कसं येईल, तर त्या ठिकाणी ते प्रधानमंत्री येईल. म्हणजे मुख्यमंत्री हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो, परंतु तो राज्य लेवलचा म्हणजे त्याला राज्याचं जे नियोजन मंडळ आहे त्याचा अध्यक्ष म्हणता येईल. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भारतातील नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे तो मुख्यमंत्री आहे म्हणून राज्याचा नियोजन मंडळाचा अध्यक्ष, तो प्रधानमंत्री आहे म्हणून त्या ठिकाणी भारताच्या नियोजन मंडळाचा अध्यक्ष. आता पदसिद्ध म्हणजे काय, तर त्या पदावरती तो आसीन आहे म्हणून त्या ठिकाणी तो अध्यक्ष आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्रधानमंत्री एखादा व्यक्ती पदावर आहे म्हणूनच तो काय असणार आहे, भारताच्या नियोजन आयोगाचा तो अध्यक्ष असणार आहे. नवीन अशा प्रकारचं काही त्या ठिकाणी करायची गरज नाही. मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. तर हे पहिलं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपलं पहिलं विधान हे चुकीचं ठरतं. त्यानंतर दुसरं जे विधान आहे, भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात 1947 मध्ये झाली असं म्हणतात. तर हे कल्पना आपण करूया की 1947 लाच आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. मग त्यावेळेला कशा पद्धतीने होईल नियोजनाची आपली सुरुवात, तर आपल्याला नियोजनाची सुरुवात असं म्हणता येणार नाही. तर नियोजनाची जी सुरुवात झालेली आहे तर ते आपल्याला 1952 पासून असं म्हणता येऊ शकते. कधीपासून? 1952 पासून. आपल्या ज्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्याची जी काही सुरुवात झालेली आहे, पहिली पंचवार्षिक योजना 52 ते 57 अशा प्रकार. म्हणून नियोजनाची जी काही सुरुवात झालेली आहे 1952 पासून. परंतु जे नियोजन मंडळ जे आहे भारताचं, तर त्या नियोजन मंडळाची जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे तर ती नियोजन मंडळाची इस्टॅब्लिशमेंट 1950 ला आहे. तर ह्या पद्धतीने जर बघितलं आपण तर 2-3 प्रश्न तुमचे ह्या दोन विधानामधूनच तुमचे कव्हर होताना दिसतात. आता पुढचं पहा, भारतामध्ये पहिल्या वार्षिक नियोजनाची अंमलबजावणी 1978 ते 80 या काळामध्ये झाली असं यांनी विधान दिलेलं आहे. आता पहा या ठिकाणी हे वार्षिक नियोजनाचा जो काही भाग आहे हा एक या ठिकाणी आपला कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. आणि 78 ते 80च्या वेळेला काय झालेलं आहे, तर एक लक्षात घ्या की 78 ते 80च्या वेळेला काय झाले, त्याच्या अगोदर म्हणजे 1977 ला काय झालेलं आहे पहा की इंदिरा गांधीची जी सत्ता आहे तर ती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि मोरारजीभाई देसाईची सत्ता आलेली आहे. मग मोरारजीची सत्ता आल्याच्या नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये जी काही पंचवार्षिक योजना लावली होती 74 ते 79 हा तिचा कार्यकाळ होता. तर हा काही कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच यांनी काय केलेलं आहे, 78 मध्ये जी आहे ती जी अगोदरची जी पंचवार्षिक योजना आहे तर ती त्यांनी काय स्टॉप करून टाकलेली आहे. आणि मग नवीन पंचवार्षिक योजना आहे 78 ते 1983 पर्यंतची, ही नवीन अशा प्रकारची 6वी पंचवार्षिक योजना त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे. बघा म्हणजे अगोदरची जी पंचवार्षिक योजना होती इंदिरा गांधीच्या काळामधली म्हणजे 74 ते 79 पर्यंतची, मोरारजी देसाईंनी 77 ला सत्तेमध्ये आल्याबरोबर काय केली की 78 पर्यंतच ती योजना राबवली आणि मग सांगितले की आता ही योजना जी आहे ही स्टॉप केलेली आहे. नवीन त्यांनी योजना तिथे इस्टॅब्लिश केली, कोणती? 78 पासून ती 1983 पर्यंतची योजना आहे. पण पुन्हा काय झालेलं आहे की इंदिरा गांधी सत्तेमध्ये आली 1980 मध्ये, मग परत त्यांनी त्या इंदिरा गांधींनी बदला घेतला आणि मग ही जी योजना आहे ती 78 पासून ती 80 पर्यंतच झाली. आणि इंदिरा गांधीनं काय केलं की 80 ते 85 नवीन त्या ठिकाणी पंचवार्षिक योजना लावलेली आहे. आणि म्हणून ही जी 78 ते 80चा जो काही भाग आहे या ठिकाणी दिलेला, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 78 ते 80 आलेला आहे. पण ही जी काही योजना आहे मोरारजी देसाईंनी लावलेली नवीन पंचवार्षिक योजना आपण 78 ते 83 पर्यंत म्हटलं, याला त्यांनी काय नाव दिलेलं होतं? सरकती योजना होती. ती 5 वर्षासाठीची होती. परंतु इंदिरा गांधी आल्यानंतर ती 2च वर्ष राहिली, तिथून इंदिरा गांधीची नवीन योजना राहिली त्या ठिकाणी चालू झाली. आणि म्हणून ती जी काही योजना आहे 78 ते 80 ची, याला कोणती योजना म्हणतात? सरकती योजना असं म्हणतात. जर तुम्हाला प्रश्न आला सरकत्या योजनेचा कालावधी कोणता आहे
तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की 78 ते 80 हा जो काही कालावधी आहे तर तो सरकत्या योजनेचा आहे. ते कुणाच्या कार्यकाळामध्ये आलेला आहे तर ते मोरारजीभाई देसाई जे आहे यांच्या कार्यकाळामध्ये आलं आपल्या लक्षात येतं. आणि मग आता आपल्या मेन प्रश्नावरती जाऊया, पहिल्या वार्षिक नियोजनाची सुरुवात कधी झालेली आहे. हे जर आपल्या लक्षात आलं, हे लक्षात घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की पहिली पंचवार्षिक योजना आपली कधी आहे 52 ते 57 पर्यंत आहे. दुसरी पंचवार्षिक योजना कधी आहे तर 57 ते 62 आहे. तिसरी पंचवार्षिक योजना कधी आहे 62 ते 5 म्हणजे किती 67 पर्यंत आहे. आता बघा तुम्ही की या ठिकाणी ह्याच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय घडलेलं आहे. तर एक आहे 1962 चायनाचं युद्ध आहे, 1965 पाकिस्तान सोबतचं युद्ध आहे आणि त्याच वेळेला त्या युद्धामुळे इतर जे काही दुष्काळ आणि बाकीच्या जे काही प्रश्न तयार झालेले आहेत ते संपूर्ण देशभर प्रश्न आ वासून उभे टाकलेले आहेत. मग एकतर आर्थिक व्यवस्था संपूर्णतः खालावलेली आहे. मग अशा वेळेला नवीन पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यासाठी पैशाची तजवीज होणं शक्य नाही असं वाटल्यामुळं त्यावेळेसच्या सरकारने काय केलेलं आहे, पंचवार्षिक योजना अनाऊन्स केली नाही. त्यांनी काय त्या ठिकाणी म्हटलं की हॉलिडे पिरियड अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे. कधी 1966 पासून बरं का तर ते 1966 पासून ते 69 पर्यंतचा जो काही कार्यकाळ आहे याला काय म्हटलं त्यांनी हॉलिडे पिरियड असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पंचवार्षिक योजना वगैरे काही नाही आहे. मग 1966 ते 69 पर्यंत काय केलेलं आहे, काहीतरी करायला पाहिजे म्हणून 5 वर्षाच्या ऐवजी एका वर्षाचं नियोजन करणारे त्या ठिकाणी प्लॅन बनवलेले आहे. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे का वार्षिक नियोजन म्हटलेलं आहे. म्हणजे कसं की 66 ते 67 67 ते 68 बरं का 66 67 67 68 आणि 68 ते 69 अशा पद्धतीचं 3 वर्षाचं एक वर्षाची योजना त्या ठिकाणी बनलेली आहे. आता प्रश्न काय आपला, भारतामध्ये पहिल्या वार्षिक नियोजनाची अंमलबजावणी 78 ते 80 ला, म्हणजे हे तर बरोबर नाहीच आहे. परंतु तुम्हाला जर असं विचारलं याचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे, पहिल्या वार्षिक नियोजनाचा जो काही कार्यकाळ कोणता आहे तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की 1966 ते 67 हा जो काही काळ आहे हा पहिल्या वार्षिक नियोजनाचा तो काळ आहे. आणि त्याच्यामधलं जे शेवटचं वार्षिक नियोजन कधी करण्यात आलेलं आहे का 68 ते 69 पर्यंत. तर ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण लक्षात आल्या असतील. याच्या आधारावरती आपल्याला काय सांगता येऊ शकतं, याचं उत्तर काय आहे का खालील विधाने विचारत द्या असं म्हटलेलं होतं. तर याच्यामध्ये वरीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत. तर असत्य कोणते विधान आहे, पहिलं विधान असत्य आहे, दुसरं विधान सुद्धा असत्य आहे आणि तिसरं विधान सुद्धा असत्य आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे तर वरील सर्व विधानं कोणती आहेत असत्य आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राज्याचा राज्यपाल हा राज्याचा प्रमुख आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा स्टेटचा प्रमुख कोण असतो, राज्यपालच असतो. ही गोष्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर तो शासनाचा प्रमुख असतो का, हे पहा स्टेट आणि गव्हर्नमेंट अशा प्रकारचे दोन त्या ठिकाणी भाग आहेत. गव्हर्नमेंटचा जो प्रमुख असतो तो कोण असतो, त्या ठिकाणी सीएम असतो आणि स्टेटचा जो प्रमुख आहे तो कोण असतो, राज्यपाल असतो. हे राज्याच्या पातळीवरती. हे जर आपण केंद्राच्या पातळीवरती गेलं तर राष्ट्रपती आहेत आणि इथं कोण आहे पीएम आहे. म्हणून हे साधंसं आपल्याला सर्वांना माहित असलेलं हे असलेला जो पर्याय आहे शासनाचा प्रमुख आहे हे या ठिकाणी काय आहे चूक आहे. त्याच्यानंतर विधिमंडळाचा जो काही प्रमुख आहे तर विधिमंडळाचा प्रमुख असतो का राज्यपाल, नाही बरं का. विधिमंडळाचा प्रमुख कोण असणार आहे तर विधिमंडळाचा समजा त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये बरं का त्या ठिकाणी 2 सभागृह जर असतील, एक विधान सभा आहे आणि दुसरं काय आहे विधान परिषद आहे. तर विधान परिषद आणि विधानसभा हे 2 सभागृह जिथे असतील तर त्या दोघांना मिळून विधिमंडळ असं म्हटलं जातं. मग विधानसभेचा प्रमुख कोण असणार आहे, विधानसभेचा अध्यक्ष. विधान परिषदेचा प्रमुख कोण असणार आहे, विधान परिषदेचा सभापती. म्हणून हे तुम्हाला जर फोड करून जर तुम्हाला विचारलं गेलं तर हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. राज्याचा आणि शासनाचा तो प्रमुख असतो का, राज्यपाल नाही. का, कारण शासनाचा प्रमुख कोण आहे पहा त्या ठिकाणी सीएम आहे. आणि म्हणून याचं अॅक्युरेट उत्तर काय आहे, राज्याचा राज्यपाल हा काय असतो, राज्याचा प्रमुख असतो. ही गोष्ट आपल्या लक्षात असेल. याचं उत्तर काय मग 1 हे याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय संबंध आणि पॉलिटिक्सची संदर्भातली जी काही बॅच आहे आपली एक रिव्हिजन बॅच म्हणून आपण टाकलेली, अतिशय चांगल्या प्रकारची आणि तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये 10 पैकी 10 मार्क मिळवून देण्याचा मानस घेऊन ही बॅच आपल्या समोर आलेली आहे. तर ही बॅच फक्त 99 रुपयामध्ये आपण लॉन्च केलेली आहे. सचिन गोळी सरांचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर ह्याचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा. त्याचबरोबरीनं हिस्ट्रीची जी काही बॅच आहे ही आपली ऑलरेडी चालू आहे.
ही आपल्याला माहितच आहे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजची जी काही बॅच आहे, तर या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या बॅचच्या संदर्भामध्ये हा नंबर वगैरे दिलेला आहे, याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. राज्याचा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे? पहा, महाधिवक्ता आणि दोन गोष्टीला आपण अंडरलाईन करायला पाहिजे. बरोबर नाही म्हटलेलं आहे. महाधिवक्ता, तुम्हाला जर असं विचारलं की महाधिवक्त्याच्या संबंधातलं कलम कोणतं आहे, तर ते 165 कलम कशाशी संबंधित आहे? महाधिवक्त्याचं. बरेच वेळा परीक्षेमध्ये हे कलम सुद्धा विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटले. आपण वाचण्याच्या वर्गामध्ये काय होतं परीक्षेमध्ये, बरोबर आहे म्हटले का बरोबर नाही म्हटले हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून तिथं आपण काय करायचं, अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करायचा. बघा आता याचं आपण विधान चेक करूया. महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते का? याचं बरोबर आहे उत्तर. महाधिवक्त्याची नियुक्ती कोणाद्वारे होते? राज्यपालाद्वारे होते. हे म्हणून हे पहिलं जे आहे तर त्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. पण आपल्याला काय म्हटलं, विधान बरोबर नाही असं आयडेंटिफाय करा म्हणून म्हटलंय. बघूया पुढचं आपण. तर उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठीची जी अर्हता आवश्यक असते, ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. कुणाजवळ? महाधिवक्त्याजवळ. म्हणजे महाधिवक्त्याची जर नियुक्ती करायची असेल तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी अर्हता आहे, तर तेवढीच अर्हता कुणाला पाहिजे, तर महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यासाठी असायला पाहिजे. हे उत्तर बरोबर आहे. पण याच्यामध्ये तुमचं आणखी एक प्रश्न या ठिकाणी कव्हर करावा म्हणून तुम्हाला सांगतो मी, की उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे तर याची काय पात्रता आहे, याची अर्हता काय असायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा, तो भारताचा काय असायला पाहिजे, नागरिक असायला पाहिजे. हे सर्वांसाठी कॉमनच असतात बरं का. आणि दुसरं काय आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे, एका उच्च न्यायालयामध्ये किंवा अनेक उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे 10 वर्षापर्यंतचा कार्यकाळ एक वकील म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. ही गोष्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं बघा, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तू पदावर राहू शकतो. आता या ठिकाणी आणि दुसरं पहा, महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तर महाधिवक्ता जे काही पद आहे हे याचा नेमका याचा उद्देश काय या पदाचा, तर जो कोणते सरकार असतं तर त्या सरकारच्या ज्या काही अडचणी असतील, कोर्टामध्ये जे कोणते मॅटर असतील, तर ते मॅटर केंद्र सरकारच्या संबंधातले असेल किंवा अन्य कुठल्या बाबीच्या संबंधातले असतील, तर राज्य सरकारच्या तर्फे तो खटला लढवणारा राज्याचा सर्वात उच्च असलेला तो अधिकारी असतो, वकील त्या ठिकाणी म्हणजे लॉ अधिकारी असतो. आणि म्हणून सरकारची भूमिका तो मांडत असतो. आणि म्हणून काय होत असतं की सरकार ज्या वेळेला पडतं किंवा नवीन सरकार त्या ठिकाणी आलेलं असतं, अशा प्रकारची अपेक्षा असते की महाधिवक्त्यांनी आपला राजीनामा द्यायचा असतो. याला फिक्स अशा प्रकारचा कुठलाही पिरियड नसतो. आणि म्हणून बघा, महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो हे जर म्हटलं असेल तर हे काय चूक आहे. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर त्या ठिकाणी राहू शकतो, तर हे बरोबर आहे. म्हणजे आता आणखी एक लक्षात घ्या, जिथं जिथं आपल्याला राज्यशास्त्रामध्ये किंवा घटना समजून घेत असताना ज्या ज्या वेळेला असं म्हणेल की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ज्या ज्या वेळेला शब्द येईल, त्या वेळेला काय असणार आहे पहा, की मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाने जो काही सल्ला दिलेला आहे तर तो सल्ला राज्यपालाने स्वीकारून त्या पद्धतीने त्यांना ऍक्टिव्हिटी करावी अशा प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा असते. आणि म्हणून ह्या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे, महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो ही चूक आहे. आपला काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, उत्तर हे 4. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा जो पदसिद्ध सचिव कोण असतो? आता पदसिद्ध सचिव म्हणजे काय, तर तो त्या पदावर आहे म्हणून तो सचिव असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, पदसिद्ध सचिव. जर आपण आयडेंटिफाय करून बघूया. पर्याय नंबर 1, मुख्य कार्यकारी अधिकारी. आता मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे ना, हा सचिव नसतो, तो कोण असतो, पूर्णच्या पूर्ण जिल्हा परिषदेचा तो प्रशासकीय अधिकारी असतो, प्रशासकीय प्रमुख असतो. काय असतो, प्रशासकीय प्रमुख असतो. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे सर्व अधिकारी कर्मचारी जे काही आहेत तर ते याला रिपोर्ट करतात, याच्या अंडरमध्ये काम करतात. त्याच्यानंतर दुसरा जो काही भाग अतिरिक्त मुख्य कार्यकारी, म्हणजे त्या ठिकाणी जर काही कारणास्तव जर मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी नसतील तर त्याची जबाबदारी बजावण्यासाठी तो असतो. त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, काय म्हटलं पहा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचं उत्तर आहे. आता हे बघा की एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये किती उपमुख्य कार्यकारी अधिकारी असावे, एकच असतो का, नाही. त्या जिल्हा परिषदेचा जो काही व्याप आहे, त्याचे जे काही कार्यक्षेत्र आहे, त्याला किती व्याप आहे, किती मोठी जिल्हा परिषद आहे, याच्या आधारावरती 1, 2, 3 अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी काय असू शकतात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असू शकतात. मग आता प्रश्न असा येतो की त्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापैकी कोणता अधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून काम करतो किंवा स्थायी समितीचा सचिव म्हणून काम करतो,
तर बघा याची जबाबदारी, याची नेमणूक करण्याची जबाबदारी कुणाकडे आहे, तर आपल्या सीईओ कडे. म्हणजे कोण, मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे, तर तो काय करत असतो, त्या ठिकाणी जेवढे काही उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्याच्यापैकी एखाद्याला तो काय करत असतो, जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून किंवा स्थायी समितीचा सचिव म्हणून तो त्या ठिकाणी नियुक्त करत असतो. ही गोष्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा कशाचा, स्थायी समितीचा सचिव असतो. त्याच वेळेला तो कुणाचा सचिव असतो, पूर्ण जिल्हा परिषदेचा सुद्धा सचिव असतो. पुढचा पर्याय जो आहे आपला कार्यकारी अभियंता असं म्हटलेलं आहे. आता कार्यकारी अभियंता जो काही आहे, आपल्या ज्या काही विषय समिती आहेत अनेक जिल्हा परिषदेमध्ये, त्याच्यापैकी एक विषय समिती आहे, कोणती आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग ज्याला म्हणतो आपण, सार्वजनिक बांधकाम विभाग. तर या सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जी विषय समिती आहे, त्या विषय समितीचा जो सचिव असतो, तर त्याचं नाव काय असतं, तो कोणत्या पदावरती असतो, कार्यकारी अभियंता. मग कार्यकारी अभियंता सचिव असतो, पण कोणत्या समितीचा, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग समितीचा. याच्यानंतर म्हणून याचं उत्तर काय आहे बघा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. हे याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती असते. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचे दोन चार प्रश्न जे आहेत त्याच्याशी रिलेटेड असेल, सर्व कव्हर होईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं, विधान परिषदेवरती जे काही सदस्य असतात, तर त्या सदस्याची नियुक्ती ही कशा पद्धतीने होते, तर हे पहा, 1/3, त्याच्यानंतर आहे पहा 1/12 आणि तिसरं जे आहे ते म्हणजे 1/6. तर हे पहा, 1/3 हे सदस्य, एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य संख्या जी आहे, तर हे एक तर स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामधून निवडले जातात, है का नाही. आणि त्याच वेळेला 1/3 सदस्य जे आहेत आपले विधानसभेचे जे काही सदस्य आहेत, विधानसभा सदस्य, तर विधानसभा सदस्य निवडून देत असतात. म्हणजे 1/3 सभासद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडले जातात, 1/3 सभासद विधानसभेच्या माध्यमातून निवडले जातात, त्याच्या मेंबरच्या आमदारांच्या माध्यमातून निवडले जातात. आणि त्याच वेळेला पहा, 1/12 सदस्य जे आहेत पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात, आणि 1/12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. बरं, म्हणजे 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून, 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून, 1/3 सदस्य विधानसभेचे जे काही आपले आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून निवडले जातात, आणि 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडले जातात. आपल्याला काय विचारलेलं आहे की पदवीधर मतदारसंघाचा प्रश्न आपल्याला विचारलेला. मग पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भामध्ये म्हटल्यानंतर किती वेळा त्याचं उत्तर 1/12 हे त्या ठिकाणी एकूण सदस्य संख्येच्या 1/12 इतके सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. याचं उत्तर काय आहे, 4. त्याच्यानंतर 1/6 म्हटलेलं आहे, तर हे राज्यपाल जो असतो, तर राज्यपाल काय करत असतात, नामनिर्देशित करत असतात 1/6 सदस्य. आता हे पुन्हा फील्ड मधून करत असतात, तर त्या ठिकाणी पहा, एक म्हणजे समाजसेवाचं फील्ड आहे, बरं का, समाजसेवाचं फील्ड आहे, वैज्ञानिक जे कोणी काम करतं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या संदर्भातलं फील्ड आहे, म्हणजे आपण कला वगैरे जे आहे त्याच्या संदर्भातलं फील्ड आहे, त्याच्यानंतर आपलं जे साहित्य आहे त्याच्या संबंधातलं फील्ड आहे, आणि सहकार जे आहे, सहकार क्षेत्र. तर ह्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे ह्या 5 प्रकारचे जे काही लोक आहेत यांच्यामधनं राज्यपाल काय करतात, एकूण विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/6 एवढे सदस्य त्या ठिकाणी ते नामनिर्देशित करत असतात. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बघितल्याचं उत्तर काय, मग परिषदेच्या एकूण सदस्यांच्या 1/12 सदस्य हे विधान परिषदेवरती निवडून दिल्या जाणाऱ्या पदवीधर मतदारसंघातल्या सदस्याची संख्या असते. पुढे बघूया आपण. पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय आहे, म्हणजे पूर्वेकडे पहा या धोरणाचा उद्देश काय आहे. तर पूर्व आशियाई देशांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध वाढवणे हा त्याचा उद्देश आहे का, बघूया. त्याच्यानंतर शीत युद्धामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणे हा एक पर्याय दिलाय. पूर्व आशियाई देशामध्ये सामरिक विस्तार करणे हा एक पर्याय दिलेला आहे. चीन सोबत सशक्त संबंध प्रस्थापित करणे हा एक त्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे. पण एक लक्षात घ्या की पूर्वेकडे जे काही पाहण्याचा जो काही हा लुक ईस्ट पॉलिसी याला म्हटलं जातं. आता या लुक ईस्ट पॉलिसीच्या संदर्भात आपण विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ही पॉलिसी कधी आलेली आहे का, 1991 मध्ये आलेली आहे. त्यावेळेला प्रधानमंत्री कोण आहे, तर PV नरसिंह राव आहेत.
आणि ही पॉलिसी का आलेली आहे तर बघा 1990-91चा किंवा आपण म्हणजे 89 पासून ते 91 पर्यंतचा काळ अत्यंत अस्थिर आहे. आपली संपूर्णतः आर्थिक परिस्थिती अत्यंत डावाडोळ झालेली आहे. 7 दिवसापर्यंत सुद्धा परकीय गंगाजळी आपल्याकडे शिल्लक नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण काय केलेलं आहे, जागतिक बँक आणि IMF वगैरे कडनं कर्ज वगैरे घेतलेले आहे. त्यांच्या काही अटी सुद्धा आपण हे केल्या आणि काय केलंय की एक प्रकारचं जे आपलं मार्केट आहे एक ग्लोबलायझेशन LPGच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी खुलं केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर त्याला सशक्त करणं करायचं जर असेल तर काय करावं लागणार आहे तर आजूबाजूच्या देशासोबत आपल्याला व्यापार करावा लागणार आहे हे भारताच्या लक्षामध्ये आलेलं आहे. हे त्याच्यामधला महत्वाचा पॉईंट आहे. आणि त्यावेळेला सर्वात जास्त इकॉनॉमीमध्ये ग्रोईंग करणारा जो भाग आहे चायनाचा भाग आहे, त्याच्यानंतर ईस्ट आशियाचा जो काही भाग आहे हा सुद्धा भाग आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त इकॉनॉमीमध्ये ग्रो करणारा. आणि म्हणून 1991च्या नंतर जेव्हा LPG आपण स्वीकारलेलं त्याच वेळेला ही लुक ईस्ट पॉलिसी आलेली आहे. त्याच्यामधला हा एक अर्धा महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने सशक्त करण्यासाठी म्हणून आपण काय केलेलो आहोत लुक ईस्ट पॉलिसी, त्याचा ते उद्देश आपल्या लक्षात येतं. आणि त्याच वेळेला दुसरा उद्देश या ठिकाणी दिलेला नाही तर त्याच्यामधला दुसरा उद्देश कोणता आहे की चायना जो आहे तर चायना काय करत आहे पहा, भारतातील सर्व नेबरिंग कंट्रीज जे आहेत त्यांना आपल्या बाजूने करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचा आमुष देऊन कधी त्यांना सामरिक मदत करतो, कधी त्यांना आर्थिक मदत करतो. या माध्यमातून नेपाळला आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करतोय, पाकिस्तान तर नेहमीच त्यांच्या बाजूने राहिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारताची जी काही परिस्थिती आहे रिजनल पॉवर म्हणून त्या ठिकाणी कमकुवत होताना दिसते आहे. जर असं होत असेल तर भारतानं सुद्धा रणनीतिक अशा प्रकारचा विचार केलेला आहे की चायनाचे जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत ईस्ट आशियामधले तर त्या ठिकाणी आपण जर संबंध प्रबळ करायचा प्रयत्न केला तर चायनाला त्या ठिकाणी काउंटर करता येऊ शकतं, चायनाला त्या ठिकाणी एका म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हा या पॉलिसीचा दुसरा भाग आहे. परंतु तो आपल्या काही पर्यायामध्ये दिलेला नाही. पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तर पूर्व आशियाई जे काही देश आहेत तर त्या देशासोबत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वाढवणं हा कशाचा उद्देश आहे का या ठिकाणी लुक ईस्ट पॉलिसीचा उद्देश आहे. हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. हे 2017चा प्रश्न पाणी बरोबर 2021 चे हो आता 2021 चा प्रश्न विश्लेषण असं म्हणा. तर आतापर्यंत आपण 2017चे जे PYQs आहेत तर ते आपण पाहत होतो. आता आपण पाहत आहोत 2021 चे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि पॉलिटिशी निगडीत असलेले प्रश्न. तर बघूया प्रश्नांकडे. विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे. बघा तिचे 1/3 सदस्य हे स्थानिक संस्थांद्वारे निवडले जातात का आपण आताच बघितलेलं आहे, अगदी डिटेलमध्ये बघितलंय की विधान परिषदेमधले 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. हे अगदी बरोबर आहे. तिचे कधीही विसर्जन होत नाही का विधान परिषदेचं तर याचं उत्तर आहे बरोबर आहे. विधान परिषद आणि राज्यसभा यांचं कधीही विसर्जन होत नाही ही गोष्ट आपल्या लक्षात असायला पाहिजे. तिच्या रचनेसंबंधी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार राष्ट्रपतीकडे असतो का तर राष्ट्रपतीकडे ते सर्वात शेवटी जातं, अंतिम नाहीये. म्हणजे त्याची सुरुवात कुठून होत असते तर ती सुरुवात जी आहे ही त्या पर्टिक्युलर जे काही राज्य आहे त्या राज्याच्या विधानसभेमध्ये 2/3 बहुमताने किती विधानसभेमध्ये 2/3 बहुमताने प्रस्ताव पारित करावा लागतो. काय म्हणून की आम्हाला काय पाहिजे आहे विधान परिषद पाहिजे आहे किंवा विधान परिषद आमच्यामध्ये आहे ती त्याला बरखास्त करायची आहे. अशा प्रकारचं सुरुवात कुठून होते विधानसभेमधून राज्याच्या. त्याच्यानंतर दुसरी पायरी कोणती आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी प्रस्ताव पारित झाल्यानंतर संसदेकडे पाठवावं लागतं. संसदेनं मग साध्या बहुमतानं तो प्रस्ताव पास केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय केलं जातं ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर मग काय होतं विधान परिषद अस्तित्वात येते किंवा मग त्या ठिकाणी जसा तो प्रस्ताव असेल त्या पद्धतीनं. तर या ठिकाणी आपल्याला हे म्हणता येत नाही राष्ट्रपतीकडे असतो का तर नाही, त्याचं आपलं काय म्हणता येईल विधानसभेकडे असतो. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला काय त्या ठिकाणी चुकीचं असं म्हणता येईल. कोणतं विधान चुकीचं आहे असं यांनी विचारलेलं आहे. विधान परिषदेची किमान सदस्य संख्या 40 पेक्षा कमी असू नये हे बरोबर आहे का तर हे अगदी आपल्याला बरोबर आहे असं म्हणता येऊ शकतं. चला
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्रातील ग्रामपंचायती संबंधी खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांना सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मांडता येईल. तर बघा, अविश्वासाचा ठराव जर मांडायचा असेल तर 1/3 सदस्य नाही, तर त्या ठिकाणची जी सदस्य संख्या किती असायला पाहिजे? 2/3 सदस्य असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी सदस्यांनी जर अविश्वास प्रस्ताव मांडला तर त्या ठिकाणी तो पुढे सरकला जात नाही. म्हणून अट पहिली काय आहे? त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद सदस्य संख्येच्या 2/3 एवढ्या सदस्यांनी काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी अविश्वासाचा ठराव मांडायचा असतो आणि तो कुठं पाठवायचा असतो? तहसीलदाराला द्यायचा असतो. तहसीलदाराकडे. कुणाकडे? तहसीलदाराकडे. आणि मग नंतर काय होतं? तहसीलदार काय करत असतो? 7 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये एक विशेष अशा प्रकारची बैठक बोलवतो. विशेष मीटिंग बोलवतो आणि त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? तो प्रस्ताव चर्चेला ठेवला जातो आणि मग त्या प्रस्तावावरती जर त्या ठिकाणी परत घ्यायचं ना. जास्त विश्लेषण नाही. आता लय वाढत चाललं विश्लेषण. होय का? झालं का टायमिंग? 25 मिनिटं झाले. हा, मग आता आटपतो. ते 10 मिनिटं. उत्तर आणि एकदम पुढे घ्या विश्लेषण. तर पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील ग्रामपंचायती संबंधी खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. तर ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांना सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. या ठिकाणचं 2/3 एवढे जर सभासद असतील तर आणि तरच अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मांडता येऊ शकतो. या ठिकाणी काय म्हटलंय? ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नाही बरं का इतक्या सभासदांना सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येईल का? तर त्या ठिकाणी 2/3 एवढी संख्या पाहिजे. पुढे बघूया. सरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यापर्यंत असा कोणताही अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. आता हे 3 महिने नाही पहा, जेव्हा केव्हा सरपंच निवडलाय त्या डेट पासून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 2 वर्ष एवढा कालावधी आहे. म्हणजे सरपंच निवडल्यानंतर 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडता येत नाही. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट कोणती आहे? तर एक वेळा अविश्वास ठराव मांडला आणि तो जर पारित झाला नाही, म्हणजे तो जर अविश्वास ठराव पडला तर पुढचे 2 वर्ष अविश्वास ठराव मांडता येत नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे त्याच्यामधली? तर शेवटचे 6 महिने जर शिल्लक असतील ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाला तर त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडता येत नाही. या तिघावर सुद्धा प्रश्न बनू शकतो. मग आता याचा पर्याय कोणता आहे? विधान अ बरोबर आहे व ब चुकीचं आहे का? नाही, हे पहिलं बी चुकीचं आहे आणि दुसरं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपला काय म्हणतोय? दोन्हीही विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही? तर पहा, सेवांच्या बाबतीमध्ये 3 अशा प्रकारच्या 3 सेवा असतात. लोकसेवा ज्या आहेत त्या 3 लोकसेवा आहेत. एक आहे केंद्रीय लोकसेवा, दुसरी आहे अखिल भारतीय लोकसेवा आणि तिसरी आहे राज्याच्या संबंधातली लोकसेवा. आता राज्याच्या संबंधातली लोकसेवा म्हटलं किंवा एमपीएससी आहे, एमपीपीसीएससी आहे, म्हणजे राज्याच्या लेवलच्या सर्व काही सेवा आहेत त्या त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, हे केंद्रीय सेवा आणि अखिल भारतीय सेवांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काय होतं? केंद्रीय सेवांच्या मध्ये आणि अखिल भारतीय सेवांच्या मध्ये फरक एवढाच याच्यामध्ये की रिक्रुटमेंट जे आहे, म्हणजे त्या ठिकाणी याची निवड किंवा याची जी काही भरती आहे, म्हणजे भरती कोण करत असतं? केंद्रीय सेवांची आणि अखिल भारतीय सेवांची हे केंद्र सरकारच करत असतं. परंतु ज्यावेळेला ते काम करण्याचा वेळ येतो तर केंद्रीय सेवा हे कुणाच्या अंडरमध्ये काम करते? केंद्र शासनाच्या अंडरमध्ये काम करते पूर्णतः. आणि अखिल भारतीय सेवा ज्या आहेत या राज्य शासनाच्या अंडरमध्ये काम करताना दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे IAS आहे तर त्या IAS ला किंवा IPS ला किंवा IFS ला, आता हे IFS जे आहे हे फॉरेन सर्व्हिसेस नाही आहे, हे फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे. याला आपण भारतीय
वनसेवा असं म्हणतो. म्हणून जर आपण असं म्हटलं की कोणते सर्व्हिसेस आहेत, तर IAS, IPS आणि हे IFS या 3 सर्व्हिसेस कोणत्या आहेत, अखिल भारतीय सर्व्हिसेस आहेत. यांचं कॅडर काय येतं बघा, राज्याचं नाव येतं, म्हणजे महाराष्ट्राचा कॅडरचा IAS अधिकारी, महाराष्ट्राच्या कॅडरचा IPS अधिकारी. म्हणून हे राज्याच्या नियंत्रणाखाली काम करतात, पण याची नियुक्ती कोण करत असतं, केंद्र सरकार करत असतं. परंतु हे केंद्रीय सेवा ज्या काही असतात याची नियुक्ती सुद्धा केंद्र सरकार करतं आणि केंद्राच्याच नियंत्रणाखाली या गोष्टी काम करत असतात. त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा मग IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे भारताची परराष्ट्र सेवा जी आहे ते कशाचं उदाहरण आहे, केंद्रीय सर्व्हिसेस. तर या ठिकाणी काय बघा, खालीलपैकी कोणती भारतीय सेवा नाही असं म्हटलं, अखिल भारतीय सेवा नाही. बघा, भारतीय वनसेवा आपण सांगितलं अखिल भारतीय सेवा आहे, भारतीय प्रशासकीय सेवा IAS आपण सांगितलंय, त्याच्यानंतर भारतीय पोलीस सेवा हे सुद्धा काय आहे, अखिल भारतीय सेवा आहे. मग कोणती नाही आहे, तर भारतीय परराष्ट्र सेवा जी आहे ही अखिल भारतीय सेवा नाही. ती कोणती सेवा आहे, केंद्रीय सेवा आहे. तर पुढच्या प्रश्न याचं उत्तर कोणतं आहे, 2 हे याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तेव्हा उच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालाला असतो का, तर याचं उत्तर आहे नाही. बरं का, राज्यपाल हे पदावरून दूर करू शकत नाही, राज्यपाल हे शपथ देतात बरं का, पण राज्यपाल हे पदावरून दूर करू शकत नाही. महाभियोगाच्या द्वारे राष्ट्रपतींना अधिकार आहे का, तर याचं उत्तर आहे की होय. म्हणजे कुठल्याही उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायमूर्ती असतील त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोगाच्याच माध्यमातून करावं लागतं आणि नंतर मग त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या सही आणि त्यांच्या ऑर्डरच्या माध्यमातून त्याला पदावरून दूर करता येऊ शकतं. आणि म्हणून याचं उत्तर काय बघा, महाभियोगाच्या द्वारे राष्ट्रपतींनाच तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का, असण्याचा प्रश्नच नाही. महाभियोगाद्वारे राज्यपालांना अधिकार आहे का, नाही. याचं उत्तर काय आहे, मग कुणाला अधिकार, महाभियोगाच्या द्वारे राष्ट्रपतींना अधिकार आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा. म्हणून याचं उत्तर काय बघा, फक्त तो, म्हणजे उत्तर काय याचं 3 आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधानामध्ये मुख्यतः पंचायतीच्या संबंधातल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? ही जी 42वी जी घटना दुरुस्ती आहे, ही 42वी घटना दुरुस्तीमध्ये काय काय झालंय बघा, याला काय म्हणतात, मिनी संविधान असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मिनी संविधान असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं, कारण संविधानाच्या भरपूर अशा भागांमध्ये, भरपूर अशा ठिकाणी काय झालेलं आहे, याच्यामुळे घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. आता उदाहरणार्थ बघा, प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती झाली आहे, प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती झाली आहे, समाजवाद हा शब्द टाकलेला आहे बरं का, त्याच्यानंतर सेक्युलर हा शब्द टाकलेला आहे, तिथं दुरुस्ती झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या मूलभूत जे काही अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य जे आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, हे भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आलेलं आहे. की अगोदर होते का, नाही. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली आहे, 1976 ला. तर ह्या माध्यमातून ही गोष्ट टाकण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अनेक बाबीमध्ये काय करण्यात आलं आहे, दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि म्हणून काय म्हटलं जातं, 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असं म्हटलं जातं. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय की पंचायतीच्या संबंधाने तरतुदी आहेत का याच्यामध्ये, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये नाही आहेत, म्हणून हे काही उत्तर होऊ शकत नाही. आता 74वी जी घटना दुरुस्ती आहे, ते 74वी घटना दुरुस्ती जी आहे ना, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्याशी संबंधित असलेली जी काही घटना दुरुस्ती आहे त्याला काय म्हणतो आपण, 74वी घटना दुरुस्ती असं म्हणतो. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही. त्याच्यानंतर हे 72वी जी घटना दुरुस्ती आहे, तर हे काय आहे बघा, त्रिपुरा राज्यामध्ये जे काही त्या ठिकाणी एक प्रकारचा त्या ठिकाणची काही म्हणजे थोडस कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती निर्माण करणारे जे काही ग्रुप होते, तर त्या ग्रुप सोबतचा एक प्रकारचा करार आहे शांततेचा. आणि त्या कराराच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं की त्या ठिकाणी ट्रायबल जे काही ग्रुप आहे, ट्रायबल ST कम्युनिटी जी आहे, तर त्यांना 2000 नंतरची जी काही जनगणना होईल, तर त्या जनगणनेच्या नंतर आलेल्या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी त्यांना रिझर्वेशन देण्यात येईल. म्हणजे STच्या रिझर्वेशनच्या संबंधाने असलेली घटना दुरुस्ती कोणती आहे बघा, 72वी घटना दुरुस्ती, विशेषतः त्रिपुरा या राज्याच्या संबंधाने. आणि मग म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपलं उत्तर होऊ शकत नाही. 73वी जी घटना दुरुस्ती आहे, तर हे याचं परफेक्ट उत्तर आहे. काय, तर संविधानामध्ये पंचायतीच्या संबंधाने तरतूद करण्यात आलेली घटना दुरुस्ती कोणती आहे, तर ती घटना दुरुस्ती 73 आहे. तर घटना दुरुस्ती 73च्या संबंधाने विचार करत असताना आपल्याला काय लक्षात येतं की एकंदरीत जर बघितलं आपण तर समुदाय विकास कार्यक्रम जो आहे तिथून आपल्या
ह्या बाबीला म्हणजे आपलं जे विकेंद्रीकरण आहे पंचायत राजच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर काय झालं, बलवंतराय मेहता कमिटीनं काय केलेलं आहे, शिफारसी केल्या त्रिस्तरीय पंचायत राजची. कोणत्या? बलवंतराय मेहता कमिटीनं त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली आहे. नंतर अशोक मेहता कमिटीनं काय म्हटलेलं आहे पहा, त्या ठिकाणी वैधानिक दर्जा द्यायला पाहिजे पंचायत राजला. अशोक मेहता कमिटी म्हटलं की वैधानिक दर्जा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची कमिटी कोणती आली पहा, तर त्या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवीचे जे पिताजी आहेत एम.एल. सिंघवी, तर ते सिंघवी कमिटी जी आहे त्या सिंघवी कमिटीनं सर्वात प्रथम काय म्हटलेलं आहे, तर पंचायती राज व्यवस्थेला काय करायला पाहिजे, घटनात्मक दर्जा द्यायला पाहिजे, अशा प्रकारची शिफारस सिंघवी कमिटीने केलेली आहे. ही कधीची कमिटी आहे? 1986 ची कमिटी आहे. तर यावेळेला कोण आहेत त्या ठिकाणी भारताचे प्रधानमंत्री, तर राजीव गांधी हे त्यावेळेला प्रधानमंत्री. म्हणजे राजीव गांधीच्याच कार्यकाळामध्ये ही कमिटी स्थापन झाली आणि राजीव गांधीच्या कार्यकाळामध्ये त्या शिफारसी आल्या आणि राजीव गांधीनं काय केलेलं आहे, ह्या शिफारसी स्वीकारल्या सुद्धा आहे. आणि राजीव गांधीने शिफारसी स्वीकारून काय केलेलं आहे, त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करायचा प्रयत्न 1987 ला केलेला आहे. परंतु लोकसभेमध्ये तर ते घटना दुरुस्ती विधेयक पारित झालेलं आहे, परंतु राज्यसभेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक पंचायत राज संबंधातलं पारित झालेलं नाही. आणि नंतर काय झालेलं आहे मग, यांचं जे सरकार आहे राजीव गांधीचं 1989 ला ते सरकार पडलेलं आहे. 1989च्या नंतर या पंचायत राजच्या संबंधानं त्या ठिकाणी परत व्हीपी सिंग जे आहेत, तर त्या व्हीपी सिंगांनी थोडासा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे देशभरातील मुख्यमंत्र्यांना बोलावून त्या ठिकाणी त्यांची राय वगैरे घेऊन या घटना दुरुस्तीच्या संबंधाने एक जनमत बनवायचा, वेगळ्या पक्षांमध्ये एक मतैक्य बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्र्यांची 2 दिवसाची परिषद त्यांनी दिल्लीमध्ये बोलवलेली होती, परंतु ते सुद्धा काही त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू राहू शकले नाहीत आणि म्हणून ते त्या ठिकाणी विधेयक संसदेमध्ये ठेवलेलं, त्याच्यावरती काही मतदान वगैरे होऊ शकलं नाही. त्याच्यानंतर काय झालेलं आहे पहा, राजीव गांधीची हत्या झाली आणि त्याच्यानंतर मग काय झालेलं आहे, आपले पी.व्ही. नरसिंहराव 1991 मध्ये सत्तेमध्ये आलेले आहेत. 1991 मध्ये सत्तेमध्ये आल्याच्या नंतर पी.व्ही. नरसिंहरावनी त्या ठिकाणी या विधेयकाला गती दिलेली आहे. पी.व्ही. नरसिंहरावच्याच काळामध्ये हे जे 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे हे विधेयक संसदेमध्ये ठेवण्यात आलं आणि ते पारित सुद्धा करण्यात आलेले आहे. आणि म्हणून 73वी घटना दुरुस्ती आहे पंचायत राज ग्रामीणच्या संबंधातली, 74वी घटना दुरुस्ती जी आहे स्थानिक स्वराज्य संस्था शहरी याच्या संबंधामधली. याला आपण काय म्हणतो, नगरपालिका असं म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो, पंचायत असं म्हणतो. तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर आपल्याला 73वी घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये माहिती घेता येऊ शकते. तर पुढचा प्रश्न करा, हे कधी झालेलं आहे पहा, तर 1992 ला झालेली आहे घटना दुरुस्ती. तर अशा पद्धतीने आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न व्यवस्थितपणे परीक्षाभिमुख दृष्टिकोन समोर ठेवून आपण पूर्णतः समजून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपण या ठिकाणी ही जी बॅच आहे डिपार्टमेंटल PSI ची, राज्य व्यवस्था आणि परराष्ट्र संबंध, ही बॅच आणि त्याच 99 रुपयाला आपण लॉन्च केलेली आहे. तर त्याच वेळेला आपली जी आधुनिक भारताचा इतिहासाची जी बॅच आहे, या दोन्ही बॅचेस, हे जे काय आपला ऍप आहे हिस्ट्री बाय सचिन गुळी, ह्या ऍप मध्ये ह्या दोन्ही बॅचेस अवेलेबल असणार आहेत. तर आपण ऍप डाउनलोड करावं आणि ह्या बॅचेस त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळेला ही जी टेस्ट सिरीज आहे, तर टेस्ट सिरीज जी आहे तर त्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करावा. आपण ऐकलात त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.